महाराष्ट्रातील महायुतीच्या आमदारांची बैठक मुंबईमध्ये पंतप्रधानांनी मध्यंतरी घेतली आणि तिन्ही पक्षांच्या आमदारांशी त्यांनी सविस्तर चर्चा केली। पण त्यामध्ये त्या बैठकीमध्ये एक वैशिष्ट्य असं होतं की लांजा राजापूरचे आमदार भैया सामंत यांनी पुढील 5 वर्षामध्ये मी नेमकं काम करणार आहे, या मतदारसंघात काय करणार आहे त्याचा एक लेखाजोखावाचा एक अहवाल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमार्फत मुख्यमंत्र्यांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांकडे दिला। एवढ्या आमदारांमध्ये लांजा राजापूरचे आमदार भैया सामंत यांना पुढील 5 वर्षामध्ये मला नेमक्या मतदारसंघात काय करणं गरजेचं आहे आणि कुठल्या समस्या त्या मतदारसंघातल्या आहेत, त्याला प्राधान्य कुठल्या गोष्टीला द्यावं लागणार आहे, याचा अहवाल एक सविस्तर त्यांनी पंतप्रधानांकडे सुपूर्द केला। आणि त्याच अनुषंगाने लांजा राजापूरमधले आमदार झाल्यानंतर भैया सामंतांनी ज्या कामाची पद्धत पाहता त्यांनी पहिलं आधी लांजा तालुक्यातल्या पालू ह्या गावच्या धरणावरती प्रश्न केंद्रित केला। कारण पालू गावात पाणी टंचाई फार भेडसावते आणि त्या माध्यमातून त्यांनी 55 लाख रुपये त्या धरणाकरता दिले आणि पहिला ते गाव टँकरमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानंतर त्यांनी लांजा राजापूर मतदारसंघातला गाव पूर्ण मतदारसंघ टँकरमुक्त करणार ही भूमिका घेतलीच आहे। पण त्याचबरोबर त्यांनी पहिला जो काम काय केलं असेल तर लोकांना पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे या भावनेतून त्यांनी काम केले आणि त्या माध्यमातून त्यांच्या कामाची पद्धत चालूच आहे। पक्षप्रवेश होत आहेत, कार्यकर्त्यांना ताकद दिली जाते आणि त्या माध्यमातून त्यांनी आत्ता अनेक पक्षप्रवेश करून घेतले। विकास कामांच्या बाबतीत तर त्यांच्या जवळपासही कोण नाही अशी आजची परिस्थिती आहे। एकंदरीत कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टीला प्राधान्य हवं आणि आपल्या मतदारसंघातल्या नेमक्या अडचणी काय त्याचं पूर्णपणे अवलोकन करून तो अहवाल पंतप्रधानांपर्यंत पोहोचवणारे मला वाटतं महाराष्ट्रातले एकमेव आमदार असतील ते म्हणजे भैया सामंत। काही संघटनात्मक बदल हे वरिष्ठ पातळीवरनं नक्कीच होणार आहे। त्यावेळी आपल्याला सर्वांना ज्याच्या त्याच्या मेरिटनुसार आपल्याला पद दिलं जाईल जेणेकरून संघटना वाढेल। भविष्यात आपल्याला या मतदारसंघात असेल 100% शिवसेना दिसली पाहिजे। आता आमदार झाला आहे, खासदार महायुतीचा आहे। आता ज्या ज्या नगरपंचायती येतील, ज्या ज्या नगरपालिका येतील, ज्या ज्या ग्रामपंचायती येतील, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, 100% शिवसेनेचा उमेदवार तिथे निवडून आला पाहिजे। ही सर्व जबाबदारी आपल्या शिवसैनिकांची समजून आपण काम करायला पाहिजे। आपण आज सर्वांनी या पक्षामध्ये प्रवेश केलात, मी सगळ्यांचं अभिनंदन करतो। मी सगळ्यांना एवढंच सांगतो की मी असेल, माझ्या सर्व पदाधिकारी असतील, पालकमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे सर्वजण आपल्यासोबत आहे। ज्यावेळी आपल्याला कोणती गरज असेल, कोणती अडचण असेल त्यावेळी शिवसेना पक्ष म्हणून आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।